हेडलाईन्सचे प्रस्तुतकर्ता अभयचे जांभूळयुक्त जंबो वासव, मधुमेहींसाठी संजीवनी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर-जानेवारी दरम्यान होणार। निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन राहणार नाही, राज्य निवडणूक आयोगाची माहिती। मनसेसोबतच्या युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही सगळ्या जागा लढवण्यासाठी तयारीला लागा। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, सूत्रांची माहिती। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार। राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठासोबत हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचं पथक तयार करणार, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, हायकोर्टात सरकारनं आणि महापालिकेनं ठाम भूमिका मांडावी, गरज पडली तर सुप्रीम कोर्टात जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उद्यापासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर, 7 तारखेला इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार। दरम्यान गांधी परिवाराकडे ठाकरे स्नेहभोजनासाठी जाणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्ली बारी, पंतप्रधान मोदींची भेट घेणार, सूत्रांची माहिती। आठवड्यात दुसऱ्यांदा शिंदेंचा हा दिल्ली दौरा। शिवसेनेचा बाप मीच या वक्तव्यावरून भाजप आमदार प्रणय फुकेंची दिलगिरी, कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, फुकेंचं स्पष्टीकरण। नागपुरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून येस बँक कर्मचाऱ्याला मारहाण, एका ग्राहकाचा जेसीबी ताब्यात घेऊन बँकेने परस्पर लिलाव केल्याचा आरोप, मनसैनिकांनी बँकेच्या नावाच्या पाटीला काळं फासलं। उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील धरालीत ढगफुटी, काही सेकंदात घरं आणि हॉटेल ढिगाऱ्यात, 4 मृत्यू, 50 ते 60 लोक बेपत्ता झाल्याची माहिती। भारतीय लष्कराकडून बचाव